व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स फ्रॉम काश्मीर. आणि आज तारीख आहे 27 जून 2023. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. बॅकपॅक विथ प्रॅक्स. आणि आपलं श्रीनगर फिरून झालं आहे, डल लेक वगैरे, जसं काल तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. आणि आता आपण पुढे जात आहोत कारगिलसाठी. आणि कारगिलला जाताना आपल्याला सोनमार्ग लागणार आहे. आता वाजलेत 8, लवकरच निघतो आहे कारण की परत कालसारखं ट्रॅफिक नको भेटायला. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा होता. तुम्हाला दाखवतो टेम्पो ट्रॅव्हलर आम्ही बुक केलेली आहे. ती कशी आहे, ती टोटल 12 सीटर आहे, पण आमच्यासाठी कम्फर्टेबल आहे बिकॉज आमच्या बॅग्स वगैरे खूप आहे. आम्ही टोटल 8 जण आहोत आणि आता आम्ही कम्फर्टेबल सगळे बसलेलो आहेत. तुम्ही बघू शकता मागे सर्व आम्ही बॅग ठेवले आहेत, वरती वगैरे बॅग्स आहेत, मागे सगळं लगेच टाकलं आहे पूर्ण. आणि सिंगल सीट वगैरे पण मिळालं सगळ्यांना, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल बसतो आम्ही, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे आमचे ड्रायव्हर एक फिदा म्हणून, ते आम्हाला सगळीकडे फिरवत आहेत. इकडे सगळीकडे तुम्हाला नाश्त्याला पराठेच मिळतात. तर आता आम्ही मिक्स पराठा मागवला आहे आणि छोले. आल्यापासून नुसते पराठेच खातो आहे. ते पण मैदा पराठा, व्हेजिटेबल मॅगी. आणि हिचं तोंड बघा मॅगी बघितल्यावर. स्टेपल फूड आहे, हेच खायचं लडाखला. तर आपण जिकडे नाश्त्याला थांबलो आहे, तर तिकडचा हा व्ह्यू आहे. ही सिंध नदी आहे. सिंध नदीचा हा व्ह्यू आहे पूर्ण. टुवर्ड सोनमार्गला जाताना हा कॅफे लागतो, सिंध व्ह्यू कॅफे म्हणून आहे. आणि त्याच्या बॅक साईडला ही नदी आहे. मस्तच क्लायमेट आहे आणि मस्तच हा व्ह्यू आहे. वन आहे. कारगिलपासून श्रीनगरपर्यंत, दिल्लीपर्यंत जातो तो. आणि जर ह्या रोडवरती आपल्या स्वतःच्या जर जवानांचं कंट्रोल नसेल तर वरती कारगिल, सियाचिन, लेह लडाख किंवा चायनाच्या बॉर्डरवरती आपण आहे ना आपल्या सैन्यांना रसद पोचवू शकत नाही. जे आपले 2 युटी आहेत, काश्मीर आणि लडाख, ते आपण हातातून गमवू शकतो. तर जे हे 4 महिने असतात त्यामध्ये रोड जे ओपन होतात त्यावेळी वरती रसद पोचवली जाते. हॉर्न बजाव ना, हॉर्न. सोनमार्गला आपण पोचलो आहे. तर सोनमार्गला मध्ये एक पॉईंट आहे जिकडे तुम्ही घोड्यांबरोबर फोटो काढू शकता. आम्ही तिथं नाही थांबलो, आम्ही पुढे आलो हायवेला. तर इकडून हा व्ह्यू मिळतो ना, लोक कडक व्ह्यू मिळतो. हा फुल सोनमार्ग कव्हर होता याच्यामध्ये. वरती पाहाल तर तुम्हाला पूर्ण बर्फ दिसेल. इकडे या साईडला पण सुपर क्लाउड्स आहेत. हे जे तुम्हाला खाली दिसतंय ना, हा बेस कॅम्प आहे अमरनाथचा. आणि इकडून अमरनाथ ट्रेक चालू होतो तुमचा पुढे.
यात्रा अमरनाथची यात्रा आहे ती इथून चालू होते खालून बेस कॅम्पच्या इथून व्हॅलीमधून या वरती जाते आणि एकदम आतमध्ये डोंगरामध्ये जायला लागतं तुम्हाला. हा बेस कॅम्प आहे. जेवढे तुमचे यात्री वगैरे येतात ते सगळे टुरिस्ट वगैरे इथे खाली थांबतात बेस कॅम्प आणि याच्या पुढे तुमची यात्रा पूर्ण चालू होते. हा पूर्ण माउंटन्सचा व्ह्यू आहे याच्या क्लास वाटतो. आपण आहोत 11,000 फीटवर, एवढ्या वरती आलो आहे. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहोत जोजिला पासला आणि रस्ता केवढा लहान आहे बघा. सावकाश जातात आहे. आणि जो काही बर्फ उरलेला आहे मजा करायची आहे ती इथेच मजा करू शकता. इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत जसे काय ती बाईक राईड वगैरे आहे, व्हिडिओज काढू शकता, खूप काय काय आहे. तर गँग रेडी झालेली आहे आणि आम्ही इकडे ना व्हिडिओ काढतोय म्हणजे प्रत्येकाचे सिंगल आणि कपलचे पैसे देऊन आणि ते पैसे देऊन व्हिडिओ कसं काढतोय ते दाखवतो रील्ससाठी. पण गिम्बलवर तो काढतोय. मी या लोकांना बोललो काढून घ्या, परत मिळतील असे विरते ते माहीत नाही. सगळा बर्फ काळा झालाय सगळे येऊन येऊन. थोडं स्लिपरी आहे. आपल्याला खाली जायचं आहे अजून. स्वप्नालीने ते हिलचे शूज घातले, तिला जमत नाही. माझं पण सेम आहे कंडिशन, मला पण जमणार नाही. ये है उमर भट और ये जावेद आणि आम्ही आता आलो 0 पॉईंटला. तर हे यांनी आमचे व्हिडिओज काढलेत दोघांनी आणि हे एडिट करून देणार आहे आम्हाला. असे व्हिडिओज काढतात. देखो ये चेक कर लेना. आणि हा त्यांचा इंस्टा आयडी आहे उमर भट म्हणून. अगर कुछ भी काम होगा कश्मीर में ट्रैवल के साथ किसी के साथ भी अवेलेबल सब कुछ है यहाँ पे. ओके ओके क्लास व्ह्यू आहे, क्लास मजा आली. आणि आम्ही रीलसाठी व्हिडिओ काढलेत प्रत्येकाने. तर त्याने 4,400 वगैरे सांगितलेले. आम्ही 200 रुपये देऊन मस्त गिम्बल घेऊन रील काढलेत आणि विथ एडिट. टेम्परेचर पण खूप डाऊन आहे तरी पण हा व्ह्यू बघा. तर इकडे कावा पिऊया. तर आपण इथे कावा सांगितलं आहे. ते इकडे कावा बनवतात ते बघूया कसं बनवतात. उकळतोय कावा. कावाल म्हणून आहे ते. ॲक्च्युली या चीनी याच्यामध्ये बनवतात, या भांड्यामध्ये बनवतात कावा, पण इथे टोपात बनवतात ते. तर हा कावाचा मिक्स मसाला आहे, त्याच्यामध्ये इलायची वगैरे पासून सगळं आहे आणि स्मेल पण चांगला आहे त्याचा. घ्या घ्या पप्पा.
मला बोला मोठ्या कप मसाला सगळा त्यांनी टाकलाय, गोड आहे काढासारखा. खूप मजा केली यार खरंच. फक्त व्हिडिओज काढले, हे स्पोर्ट्स वगैरे नाही केले, आणखी खूप गर्दी आहे आणि आपल्याला कारगिलला पोचायचं आहे त्यामुळे. आणि बर्फ हा व्ह्यू आत्ता बघा, व्ह्यू काय आला. मगाशी पाऊस होता त्यामुळे पूर्ण धुकं होती आणि त्याच्यात पाऊस पडला जोरात आणि आता क्लायमेट चेंज झाला आहे, बर्फावर पूर्ण ऊन पडलं आहे. तुम्ही बघू शकता वरच्या साईडला पूर्ण ऊन पडलं आहे, हे पूर्ण चमकतं आहे आणि हा बर्फ पण इथे चमकतो आहे पूर्ण. मगाचा क्लायमेट कसा होता आणि आत्ताचा क्लायमेट कसा आहे, भारी.